टीईटी एक्झाम आपली पुढे गेली आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी फार गोंधळात पडलेला आहे. जर आपण बघितलं तर एक स्वभाव असतो आपला की साधारणतः एखादी परीक्षा पुढे गेल्यानंतर आपला स्वभावानुसार आपण त्याला सायलेंटली सोडत असतो. पण ध्यानात ठेवा, आयुष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला पहिले 3 C ध्यानात ठेवावं लागतात: कन्सिस्टन्सी, कंटिन्युएशन अँड कॉन्फिडन्स. ओके, आता माझ्या पाठीमागे तुम्हाला बॅनर दिसत आहे की बाबा महा टीईटी 2026 योद्ध्यांनो शांत बसू नका, आता पुन्हा कामाला लागा. म्हणजे सरळ मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला पुन्हा या ठिकाणी तयारी करायची आहे, तीही जशीच्या तशी, जो जोश आपला सुरुवातीला आधी होता त्या जोशमध्ये. सर कसं करायचं, काय नियोजन करूया, याचं थोडंसं मार्गदर्शन करा. अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मेसेजेस आले होते, त्याबद्दल बोलतो. बघा, आपल्याला ही एक सुवर्ण संधी आहे की एक्झाम पुढे गेली. ओके, आता याला आपण पॉझिटिव्हली घेऊया. सर आम्ही अभ्यास खूप केला होता, जनगणनेमध्ये अभ्यास केला. सर जे बॅचलर विद्यार्थी आहेत, जे नोकरीवर नाही आहेत, त्यांनी असं म्हटलं असेल की सर चांगला अभ्यास झाला होता. हरकत नाही ना. ओके, एक्झाम जर पुढे गेली आहे तर एक्झाम तर होणारच आहे. आपण तयार होतो का, स्वतःला विचारा. ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपण तयारच नव्हतो मुळात, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि जे तयार होते त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे, कारण त्यांना एक्स्ट्रा अभ्यास करायला वेळ भेटणार आहे. ओके, या ठिकाणी बघा, आपल्याला पुढच्या वर्षी पास झाल्यापेक्षा यावर्षी पास झालेलं उत्तम या ठिकाणी आहे. पहिले तुम्हाला स्वतःला कसं तयार करायचं याविषयी बोलूया. बघा की पहिलं तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे, किंवा घाबरण्या तुमचा स्वभाव मुळातच नसेल मला असं वाटते. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे पोरांनो, की घाबरू नका. अतिरिक्त वेळ तुमच्या तयारीला काय देणार आहे, आता बळ देणार आहे. यावर मला बोलायचं आहे की ज्याही एक्झाम्स पुढे जातात त्या एक्झामचा आपल्याला एखादी गोष्ट आयुष्यात झाली, त्या गोष्टीला संकट मानल्यापेक्षा तिचा कसा फायदा घेता येईल हा स्वभाव माणसाचा मुळात असला पाहिजे. जो विद्यार्थी असं करू शकतो तो त्या वैफल्याला फळामध्ये बदलू शकतो, आणि तेच आपल्याला करायचं आहे. ओके, हा, मानसिकता चेंज करायची आहे. आतापर्यंत शिकवलेल्या गोष्टींची रिव्हिजन करायची आहे. ओके, जी तयारी तुम्ही सुरुवातीपासून जोरदार या ठिकाणी टीईटी साठी करत होते, आपल्याला 83, 84, 85, 86 जे काही मार्क्स मिळवायचे असतील, आपल्याला अबाव 90चं टार्गेट ठेवायचं आहे. आणि जर या एक्झाम मध्ये आपण तसं करतो तर पुढच्या वर्षीचं तोंड आपल्याला टीईटीचं पाहायची आवश्यकता राहणार नाही. परंतु टीईटी मध्ये काय भविष्यात बदल होतील हे अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जर अशा प्रकारचे बदल होतही असतील तर ते मग आपल्याला थोडंसं भारी जाऊ शकते. म्हणून जर 30 दिवसाचा आपल्याला या ठिकाणी वेळ मिळाला असेल तर त्याचं कुठंतरी आपण या ठिकाणी काय करू शकतो, संधी करू शकतो. बघा, कमकुवत घटकांवर तुम्हाला भर द्यायचा आहे. कमकुवत घटक म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अनालाइज करायचं आहे की माझा कोणता विषय या ठिकाणी कमजोर आहे. मराठी तुमचं उत्तमरित्या असेल, होऊ शकते, पण जीएस तुमचं कमजोर असेल, सामान्य जे सामाजिक शास्त्र आहे ते कमजोर असू शकते, त्याच्यामधला भूगोल तुमचा उत्तम असू शकतो, तर इतिहास कमजोर असू शकते, किंवा नागरिक शास्त्र कमजोर असू शकते. त्यावर तुम्हाला भर करायचा आहे, त्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. ओके, हा, अधिकाधिक सराव पेपर सोडवणं गरजेचे आहेत. जिथून उपलब्ध होतील त्या ठिकाणाहून तुम्हाला सराव पेपर अरेंज करायचे आहेत आणि ते सोडवायचे आहेत. ते जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला कळेल आपण कोणत्या भागात कमजोर आहोत, आणि त्या कमकुवत भागावर तुम्हाला आणखी काम करायचं आहे. संपूर्ण नियोजन मी या ठिकाणी सांगणार आहे. ओके, हा, एक एक मुद्दा आपण समजून घेऊया. नियमित वेळापत्रक बनवा आणि पाळा, आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ओके, नियमित वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी दर्जेदार वेळापत्रक बनवायचं आहे, त्याचं पालन करायचं आहे. स्वतःला एक शिक्षकासारखी पहिले तर शिस्त लावायची आहे आणि त्यासारखं काम करायचं. अन्य गोष्टी टाळा. वगैरे लग्न मरण जे काही त्या प्रकारचे तुम्हाला फेस्टिवल्स वगैरे वगैरे असतील ते टाळा 1 महिन्यासाठी. आणि 40 दिवसात आपली एक्झाम होणार, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्वतःला ओतून द्यायचं आहे 100%. कारण आता जर ओतलं तर आपण सेफ झालो, कळलं. आणि पुढे टेट पण आहे बाबा, त्यामुळे अत्यंत महत्वाचं हे आहे. बरं, यामध्ये जर मी गेलो तर मला असं दिसते बाबा, कोणत्या विषयावर भर द्यायचा. मी फक्त सामाजिक शास्त्र एका विषयावर जर बोललो तर मी तुम्हाला सांगतो ना की इतिहास जो घटक आहे याच्यामध्ये प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. यापैकी आधुनिक भारतावर जरा जास्त प्रश्न असतात, प्राचीन मध्ययुगीनवर जरा मध्यम प्रकारचे प्रश्न असतात. तर तुम्हाला तिन्ही इतिहासावर भर द्यायचा आहे. टॉपिक संपवायचा. उदाहरणार्थ तुम्ही विजयनगर वाचत असाल तर विजयनगरचे महत्व आणि फार डीप जाऊ नका. ओके, पहिलं सांगतो बाबा, तुम्ही काही राज्यसेवेची तयारी करत नाही आहे. विजयनगर जर संपवायचं असेल तर विजयनगरचा जो व्यक्ती आहे, ज्याने संस्थापक आहे, शेवटचा राजा कोणता आहे, महत्वाचे राज्य कोणते आहेत, काही महत्वाचे युद्ध झाले काय, एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. तसंच तुम्हाला मध्ययुगीन इतिहासामध्ये कशा प्रकारची दिल्लीची सल्तनत होती,
दिल्लीच्या सल्तनतचं कार्य कसं होतं, पुढे राजे कसे काय वाढत गेले बाबा, इल्तुमिश, गझनी, मोहम्मद घोरी, ओके, यांच्यापासून पुढे येता येता मुघलांपर्यंत तुम्हाला यायचं आहे, मुघल सत्तेचा अभ्यास करायचा आहे, त्यांची पुस्तकं नक्की करा, उदाहरणार्थ अकबरनामा, हुमायूनामा, जहागीरनामा, ओके, हे आपल्याला पुस्तकं महत्वाचे या ठिकाणी दिसून येतात. ओके, चला त्यांची करायची. अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्रावर जर मी बोललो तर मला असं दिसते बाबा राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्र या भागामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला कलमांचा मोठा भार येतो. ओके, परंतु अमेरिकेसारख्या राज्यघटनेचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. प्रत्यक्ष राज्यघटना कोणती, अप्रत्यक्ष संकल्पनांवर भर द्या, संकल्पनांवर भर द्यायचा आहे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी काय सांगत आहे, ते नागरिक शास्त्र आहे. आता या नागरिक शास्त्रामध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे, संसदीय लोकशाही कोणती, गणराज्य कोणते, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. संकल्पनात्मक वर प्रश्न येणार आहे. त्याचबरोबर संविधानाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि संविधानाचे महत्वाचे भाग आणि कलमे आणि अनुसूच्या ह्या सुद्धा महत्वाच्या तुम्हाला करायच्या आहेत. ओके, प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवा, त्याच्यानुसार रिव्हिजन करा, तुम्हाला या ठिकाणी यश मिळेल. कारण ठेवायचं अर्थशास्त्र आणि सामाजिक बाकीचे सांस्कृतिक घटक म्हणा, पर्यावरण घटक म्हणा, विज्ञान म्हणा, हे तुम्हाला पेपर 1 ला आहेत, ज्याच्यामध्ये आपण परिसर अभ्यासाचा अभ्यास असं एकंदरीत म्हणत असतो. कळलं? या एक्झामचं पॅटर्न तुमच्या लक्षात आलंच आहे. मग या एक्झामचं पॅटर्न तुमच्या लक्षात आला आहे तर आणखी कोणत्या महत्वाच्या घटना गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवावं लागेल. अभ्यासाचे सुवर्ण नियम तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. कशा प्रकारे अभ्यास करावा लागेल, कशा प्रकारची रिव्हिजन. मी हे फक्त 30 दिवसाच्या रोडमॅपवर बोलत आहोत. 30 दिवसाचं मॅप आपण या ठिकाणी जर पकडलं तर आपल्या लक्षात येणार की दररोज निश्चित वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके, सोबत लघु नोंदी करणं अपेक्षित आहे. लघु नोंदी म्हणजे काय, शॉर्ट नोट्स आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतील. तुम्ही अभ्यास करत असताना त्यातील काही महत्वाच्या शॉर्ट नोंदी काढा. बघा, एक मिनिट. त्यातील काही महत्वाच्या काय काढा, शॉर्ट नोट्स काढा. नोट्स तयार करा पोरांनो स्वतःच्या. महत्वाचे चार्ट्स बनवा. उदाहरणार्थ संविधानामध्ये स्त्रोत कोण्या घटकातून आलेले आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी करणं तुम्हाला अपेक्षित आहे. कमकुवत घटकांवर जास्त लक्ष द्यायचे आहे. कोणत्या घटकावर आहे, जिथं तुम्ही कमकुवत. बघा ना, नकाशे आपल्याला या ठिकाणी माइंड मॅप तयार करायचे आहेत, फ्लॅश कार्ड तयार करायचे आहेत, गटाची चर्चा करायची आहे. म्हणजे सोबत जर तुम्ही टीचर्स नसाल तर तुमचा ग्रुप असेल विद्यार्थ्यांचा, तर आपसात चर्चा करा. चर्चेपेक्षा भलं अभ्यासाचं स्त्रोत दुसरं कोणतंच नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या सुद्धा गोष्टी करणं अपेक्षित आहेत. आणि सोबत झोप, आहार आणि व्यायाम त्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो असणं गरजेच्या आहेत, कारण तुम्हाला नियमित. आता सर मग याचा टाइम टेबल बनवायचा का आता आम्ही, तुम्ही बनवू शकता ना. तुम्हाला टाइम टेबल बनवता येणार, तुम्हाला शिस्त लावावी लागणार, तुम्हाला व्यवस्थित त्या प्रकारच्या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागणार. उदाहरणार्थ मी हा इथं टाइम टेबल तुम्हाला बनवून दिला. आता हा कसा आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रोज सकाळी उठायचं आहे बाबा, किंवा सामाजिक शास्त्राचा अभ्यास केला सुरुवातीला 2 तास, नंतर 2 तास मराठीचा अभ्यास केला, विश्रांती घेतली 2 तास, त्या प्रकारचा याचा अभ्यास केला, असं सर्वांचं नियोजन करा ना. ओके, 30 दिवसामध्ये तुमच्यामध्ये अनन्यसाधारण बदल झालेला, आत्मविश्वास वाढलेला तुम्हाला या ठिकाणी नक्की दिसेल. ही माझी शाश्वती आहे. कळलं का? हा, बरं, हे जर झालं तर त्याच्यामध्ये यशाच्या टिप्स अशा आहेत. कमी वेळात जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. सुरुवातीचा मुद्दा पहिला काय माझा, कमी वेळामध्ये जास्त, म्हणजे फास्ट वाचा, त्याच्यामध्ये गुंतलेले बसू नका. तुम्हाला वाचायचं आहे, पण कसं वाचायचं आहे, फास्ट. जास्तीत जास्त रिव्हिजन जितकं वाचाल तिथे पाठ नका करू, पाठ काहीच करायची गरज नाही आहे. वाचा. ओके, ते वाचल आणि एक वेळा ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा, वाचा, ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. एवढं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. लघु नोंदी नेहमी जवळ ठेवा, म्हणजे शॉर्ट ट्रिक्स ज्या तुम्ही तयार केलेल्या आहेत त्या रिवाइज करा. प्रश्नावली शिवाय यश नाही, म्हणून तुम्हाला एकतर टीईटीचे मागील वर्षाचे पेपर जर भेटत असतील तर ते पेपर घ्या, त्याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक अनुषंग येतो की बाबा रे असा होता का पेपर मागील, ते तुम्हाला या ठिकाणी कळते. स्वतःची तुलना इतरांशी करू नका, हा एक सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही एखाद्या विषयात स्ट्रॉंग असू शकता, दुसऱ्या विषयात तुम्ही त्या प्रकारचे वीक असू शकता. तो मॅथ्स मध्ये स्ट्रॉंग आहे, तुम्ही वीक आहे. याच्यामध्ये तुलनात्मक गोष्टी करायची गरज नाही. कळलं? तुलना हा सर्वात घातक आहे, जो दुःख आपल्याला निर्माण करून देतो. सकारात्मक विचार ठेवायचे सर्वांना आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे की मला यावर्षी अबाउट 90 मिळवायचे आहेत आणि त्याच्यासाठी
दुय्यम जो जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी होणार तो या ठिकाणी तुम्हाला राबवायचा आहे, कळलं का? हेच मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं पुराणं तर साधारणतः अति महत्वाच्या ज्या टॉपिक्स आहेत रिव्हिजन मध्ये जरूर घ्या, ज्याच्यामध्ये साधारणतः जे अति महत्वाचे, तुम्हाला कसं कळणार सर अति महत्वाचे टॉपिक आम्हाला कसे कळणार? तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचले की तुम्हाला कळते अति महत्वाच्या गोष्टी कोणत्या. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेची चळवळीचा इतिहास आहे. 100% मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, चळवळीच्या इतिहासावर प्रश्न आहेत. चळवळी कोणकोणत्या? 1857चा उठाव, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, चले जाव चळवळ, सविनय कायदेभंग, ह्या महत्वाच्या ज्या चळवळी आहेत याच्यावर 100% प्रश्न आहेत. याला म्हणतात फिक्स टॉपिक. 40 ते 50% पेपर हा फिक्स टॉपिक मधून येत असतो. एखादा प्रश्न नदीवर ठेवलेला आहे, भूगोलामध्ये माहित आहे, हवामानावर 2 ते 4 प्रश्न आहेत, आपल्याला माहित आहे, कारण त्या प्रकारचा अभ्यास, वारे कसे वाहतात, वाऱ्यांच्या दिशा कोणत्या, भूगोलामध्ये सांगितलेलं आहे, कळलं का? इतिहासामध्ये, नागरिक शास्त्रामध्ये एकंदरीत असा अभ्यास करायचा. मराठीच्या काही टॉपिक असतील ते फिक्स करा, त्याच्यावर 100% प्रश्न येणार आहे. आपली संपूर्ण टीम तुम्हाला या संबंधित गाईड करतच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही, परंतु तुम्ही सोबत सोबत ह्या गोष्टी बाळगणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही सुरुवातीचा अभ्यास देत असाल, उदाहरणार्थ परिसर अभ्यासामध्येच जर तुम्ही अर्थशास्त्राचे प्रश्न बघितले तर संस्थांवर प्रश्न येऊ शकतात, विज्ञानावर प्रश्न येऊ शकतात. ते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. नुसतं अभ्यास फोकसेबल असा करायचं या अनुषंगाने करू नका. नॉलेज वाढवण्याची गरज नाही. मुलांचा व्हर्च्युअल त्या प्रकारचा अप्रोच असा असतो बाबा साधारणतः की नॉलेज वाढवायचं नाही आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. त्यामुळे परिषदेला किंवा आयोगाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही करायला पाहिजे, ती कृती तुमची असली पाहिजे आणि त्या कृतीतूनच तुमचा पेपर घडेल, कळलं? बस एवढंच मला आजच्या या सेशनला सांगायचं आहे, बाकी नाही. बाकी सर्व विद्यार्थी या ठिकाणी समजदार आहेत, भावी शिक्षक आहेत, त्यामुळे सर्वांनाच माहित आहे कशा गोष्टी करायच्या आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की पेपर जरी पुढे ढकललेला आहे तरी ही संधी मानायची आहे, याला दुःख मानायचं नाही आहे. आणि एखाद्या दुःखाला संधीत निर्माण करणे हे आपल्या हाती असते. कळकळीची विनंती तुम्हाला आहे की 30 दिवस माना आणि ज्या जोशने तुम्ही अभ्यास करत होता तो जोश कायम ठेवा. नक्की यशाची पायरी तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, एवढंच सांगायचं आहे. आताच्या लेक्चरला इथं थांबतो. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन या ठिकाणी अवेलेबल होऊ शकते. ओके. तसेच फेसबुकच्या माध्यमातून आपण जी टीटी फॅक्टरी चालवत आहोत त्याच्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन आपली टीम तुम्हाला वेळोवेळी करत राहणार. तेव्हा प्रत्येक वेळेला साथ द्या. तुम्हाला सुद्धा या ठिकाणाहून तेवढाच अप्रोच, तेवढंच मार्गदर्शन आणि तेही 100% ऑथेंटिक मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला मिळणार आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.